न्यूयॉर्कमध्ये जोहरान ममदानी महापौर, मुंबईतही ममदानी पॅटर्नची चर्चा। महापौर पदासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून आदित्य ठाकरेंच्या नावाची चर्चा। भाजपच्या खान महापौर पदाच्या प्रचाराला आदित्य ठाकरेंच्या रूपाने प्रत्युत्तर देणार का, याकडे लक्ष। ये अंदर की बात है। फडणवीसांच्या वक्तव्यानंतर ठाकरेंचा हल्लाबोल। अरे ही बनियांची जाहिरात आहे का, ठाकरेंचा खोचक सवाल। पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा, शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकरांची मागणी। तर चौकशी समितीचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई होईल, बावनकुळेंची माहिती। मंत्री प्रताप सरनाईकांनी 200 कोटींची जागा 3 कोटींत घेतली, विजय वडेट्टीवार यांचा आरोप। सरनाईकांनी स्वतःच्या शिक्षण संस्थेसाठी जागा घेतल्याचा आरोप, तर वडेट्टीवारांनी कागदपत्रांसह पुरावे द्यावे, सरनाईकांचं आव्हान। 2026 मध्ये शरद पवार कुठून निवडून येणार, गोपीचंद पडळकरांकडून राष्ट्रवादीला चिमटा। 10 आमदारांवर राज्यसभा जिंकता येत नाही, पवारांना टोला। आठ डिसेंबरपासून नागपुरात हिवाळी अधिवेशन। 8 ते 19 डिसेंबरपर्यंत अधिवेशनाचं कामकाज चालणार। विधान भवन सचिवालयाने कामकाज 28 नोव्हेंबरपासून सुरू होणार। उद्धव ठाकरेंच्या मराठवाडा नुकसान पाहणी दौऱ्याचा आजचा 4था दिवस। परभणी जालना दौऱ्यानंतर जालन्यात पत्रकार परिषद। संभाजीनगरमध्ये सभेनं दौऱ्याची सांगता होणार। अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रुपाली ठोंबरे पाटील यांना पक्षानं बजावली नोटीस। रुपाली चाकणकरांविरोधात आंदोलन केल्यानं नोटीस। शिस्तभंगाची कारवाई का करू नये, ठोंबरेंना सवाल। सोसायटी काढायची, कर्ज घ्यायचे, कर्जबाजारी व्हायचं आणि पुन्हा कर्जमाफीची मागणी करायची। मंत्री राधाकृष्ण विखेंचं वादग्रस्त विधान। विखेंच्या वक्तव्यानं नवा वाद पेटला। मुंबईतल्या भाजपच्या माजी नगरसेवकांची धाकधूक वाढली। निवडून येण्याच्या निकषावर मिळणार तिकीट। येत्या 15 दिवसात भाजपच्या माजी नगरसेवकांच्या कामाचा आढावा घेत रिपोर्ट तयार केला जाणार। कोल्हापुरात हिवाळी अधिवेशनाच्या तयारीवर कमीत कमी खर्च करा, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या सूचना। राजन पाटील माझ्यावर आरोप करण्यासाठी उमेश पाटलांकडून महिलेला 50 लाखांची ऑफर। मोहोळचे माजी आमदार यशवंत मानेंचा उमेश पाटील आणि राजू खरेंवर गंभीर आरोप। युतीच्या 5 वर्षांच्या काळात राज्यात 250 कोटी झाडे लावली जाणार। वनमंत्री गणेश नाईक यांची घोषणा। राज्यात 5 विभागात भव्य रोपवाटिका उभारणार। नागपुरातील कंत्राटदार पुन्हा आंदोलनाच्या पवित्र्यात। तिजोरीत खडखडाट, सरकारनं थकीत बिलं काढलीच नाहीत। अधिवेशनाच्या तोंडावर पुन्हा आंदोलनाचा इशारा। माधवी खंडाळकर अजित पवारांच्या भेटीला। रुपाली ठोंबरे यांची तक्रार करण्यासाठी दादांची भेट। खंडाळकरांनी ठोंबरेंच्या बहिणीवर मारहाणीचा आरोप केला होता। कोल्हापूरच्या गोकुळचे आता 25 जणांचे संचालक मंडळ। गोकुळच्या निर्वाचित संचालक मंडळाची संख्या 21 वरून 25 वर। आगामी निवडणुकीनंतर जम्बो संचालक मंडळ गोकुळमध्ये असणार। नागपुरात शालेय विद्यार्थ्यांच्या सामूहिक गीता पठणाचा विश्वविक्रम। खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या अंतर्गत सामूहिक गीता पठणाचं आयोजन। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित। रेल्वेच्या तिन्ही मार्गावर उद्या मेगा ब्लॉक। हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी दरम्यान, तसेच मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड दरम्यान मेगा ब्लॉक। कोल्हापुरातील नवदाम्पत्याची जेसीबीच्या बकेटमधून काढली वरात। जेसीबी व्यावसायिकाने आपल्या मुलाच्या लग्नात वरातीसाठी देखील वापरला जेसीबी। उच्चशिक्षित संकेत आणि पूजा माने यांच्या लग्नाच्या वरातीची परिसरात जोरदार चर्चा। नाशकात पाणी। आज निम्म्या शहराचा पाणी पुरवठा बंद, तर उद्या कमी दाबानं पाणी येणार। पाणी जपून वापरण्याचं पालिका प्रशासनाचं आवाहन।
महिला डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे रुग्णाचा मृत्यू, कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील धक्कादायक घटना, ग्रामस्थांचा संताप, वैद्यकीय अधिकाऱ्यांना घेराव।